नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची यशोगाथा ही ढोबळी मिरची लागवडीविषयी आहे। इंदापूर तालुक्यातील निमगाव केतके येथील शेतकरी विशाल रासकर यांनी 12 गुंठ ढोबळी मिरची लागवडीतून 14 तोड्यामध्ये 5,80,000चे उत्पन्न घेतले। ढोबळी मिरची लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की 12 गुंठ्यामध्ये त्यांनी 3,000 रोपांची लागवड केली। गेल्या 4 वर्षापासून ते आपल्या शेतात ढोबळी मिरचीची लागवड करतायत। निर्मल 705 या व्हरायटीची त्यांनी आपल्या शेतात लागवड केली। निर्मल 705 व्हरायटीच्या एका मिरचीचं वजन 150 ग्रॅमच्या आसपास भरतं, त्यामुळे यामधून भरघोस उत्पन्न निघतं असं ते सांगतात। ढोबळी मिरची लागवडीपासून साधारणतः 40 ते 42 दिवसांमध्ये हार्वेस्टिंगला येते। या लागवडीमध्ये 2 ओळीमधील अंतर 4 फूट असून 2 रोपांमधील अंतर हे 1 फूट आहे। या पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे मुबलक पाणी असणाऱ्या ठिकाणी या पिकाची लागवड करावी। फळांची योग्य वाढ होण्यासाठी मातीमध्ये सतत ओलावा असणं गरजेचं असतं, त्यामुळे यात पाणी व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे। ढोबळी मिरचीला जास्त ऊन असून चालत नाही, त्यामुळे याला टेम्परेचर मेंटेन ठेवणं गरजेचं असतं। त्यासाठी संपूर्ण मिरची क्षेत्रावर पॉली हाऊस करून घ्यावं असा सल्ला ते देतात। प्लॉटवरती कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच रोगराई येऊ नये यासाठी वेळोवेळी स्प्रे फवारणी करावी। त्याचबरोबर ड्रीपच्या माध्यमातून डोस सोडावेत। लागवडीपासून साधारणतः 7 महिन्यापर्यंत ढोबळी मिरचीचा प्लॉट चालू शकतो, त्यासाठी योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। सध्या यांच्या प्लॉटमधील प्रत्येक झाडाची उंची साधारणतः 7 फुटापर्यंत आहे आणि एका झाडापासून 30 किलोच्या आसपास माल निघेल असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे भरघोस उत्पादनासाठी झाडांचं संगोपनही तेवढंच महत्त्वाचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही ढोबळी मिरची लागवडीविषयीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।